क्लिअर्स अर्थात कॉम्प्युटराइज्ड लर्निंग इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू सिस्टीम. हे सॉफ्टवेअर माननीय रिअर ॲडमिरल वसंत BR यांनी 1993च्या दरम्यान लर्निंग अकॉर्डच्या माध्यमातून विकसित केले. या सॉफ्टवेअरमध्ये प्रामुख्याने भारतातील सर्व प्रादेशिक तसंच केंद्रीय अशा ISC, CBSE, 11वी 12वीच्या बोर्ड परीक्षा, इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या प्रवेश परीक्षा म्हणजेच सर्व खाजगी, सरकारी, निमसरकारी इत्यादी परीक्षांच्या अभ्यासासाठी सिस्टमॅटिक अशी यंत्रणा विकसित केली. क्लिअर सॉफ्टवेअरमध्ये एकूण प्रमुख असे 5 विभाग आहेत. त्यांची नावं नर्चर, कन्सेप्ट, फिल्टर, ऑटो आणि एक्झाम मोड अशी आहेत. सुरुवातीला पाहूयात नर्चर मोड. या नर्चर मोडमध्ये एकूण 4 मोड येतात. त्यामध्ये ट्युटोरियल, समरी, सब्जेक्टिव्ह आणि ॲनिमेशन मोड. नर्चर मोडचा उपयोग विद्यार्थ्यांना रोजचा कॉलेजचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी ठरतो. आता पाहूयात ट्युटोरियल मोड. ट्युटोरियल मोडमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयाचा एखाद्या टॉपिकमधील सबटॉपिक घेऊन त्याचा ट्युटोरियलद्वारे अभ्यास करू शकतो. म्हणजेच एखाद्या 10-12 ओळीचे ट्युटोरियल वाचायचे आणि त्यानंतर लगेचच त्यावरचे प्रश्न सोडवायचे, जे MCQच्या माध्यमातून असतील. इतकंच नाही तर ते प्रश्न सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुद्धा असेल. एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं की ताबडतोब त्याचा रिझल्ट क्लिअर सॉफ्टवेअर देते. म्हणजेच दिलेलं उत्तर हे चूक आहे की बरोबर आहे, आणि त्याचबरोबर दिलेलं उत्तर चुकीचं असेल तर बरोबर उत्तर कोणतं हे त्याच क्षणाला क्लिअर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. यामुळे मुलांचा अभ्यासाचा वेळ वाचून त्यांना बरोबर असलेली उत्तरं लक्षात राहण्यास मदत होते. पुढचा मोड आहे तो आहे समरी मोड. समरी मोड म्हणजेच शॉर्ट नोट्स. क्लिअर सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रत्येक टॉपिकवरील सखोल शॉर्ट नोट्स दिलेल्या आहेत, ज्या सोप्या इंग्रजीमध्ये असून समजण्यास आणि आकलनास आवडीच्या अशाच आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरे देण्यास सोपे जाते. यानंतरचा मोड आहे तो आहे सब्जेक्टिव्ह मोड. सब्जेक्टिव्ह मोड हा विद्यार्थ्यांना 11वी 12वी परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयोगी असा ठरतो. कारण या माध्यमातून नेमकेपणानं उत्तर लिहिण्याची सवय लागते आणि अनावश्यक लिखाण टाळलं जातं. त्यामुळं वेळेचा अपव्यय होत नाही. त्याचबरोबर परीक्षकांना काय अपेक्षित आहे आणि काय लिहिले पाहिजे याची खात्री विद्यार्थ्यांना होऊन ते समर्पक लिहायला शिकतात. त्यांचा वेळ तर वाचतोच आणि आत्मविश्वासही वाढतो. ॲनिमेशन. ॲनिमेशन या विभागात विविध विषयांची अशी 114 ॲनिमेशन्स दिलेली आहेत. ही इतकी उद्बोधक आहेत की विद्यार्थ्यांना संबंधित टॉपिकची गोडी वाढवण्यास मदत करतात. त्यामुळं मनोरंजनातून अभ्यास होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. यानंतर पाहूयात कन्सेप्ट मोड. कन्सेप्ट मोडमध्ये प्रिन्सिपल्स, लॉज आणि इक्वेशन यांचा समावेश असून त्यामध्ये क्लिअर्स ग्रेड आणि स्टुडंट्स ग्रेड अशा 2 रकान्यांमधून संबंधित प्रिन्सिपल, इक्वेशन किंवा लॉ यांना किती गुणाचं वेटेज आहे आणि संबंधित विद्यार्थ्याची त्याच्या प्रिन्सिपल, लॉ, इक्वेशनची कितपत तयारी झाली आहे ही वेळोवेळी स्टुडंट्स ग्रेडमध्ये अपडेट केली जाते. या माध्यमातून प्रिन्सिपल, लॉ किंवा इक्वेशनवर अभ्यास करणं आणि गुणवत्ता तपासणं विद्यार्थी, पालक
आणि शिक्षक यांना अत्यंत सोपं जातं. आता पाहूयात फिल्टर मोड. फिल्टर मोड ही अशी संकल्पना आहे ज्यामध्ये विद्यार्थी आपली चुकलेली उत्तरं दिलेले प्रश्न पाहून हेल्पलाईनचा वापर करून सोडवू शकतात, त्याचा सराव करू शकतात आणि स्वतःची प्रगती स्वतः तपासू शकतात, जेणेकरून लर्निंग ते मास्टरिंग पर्यंत त्यांचा इंडिकेटर नेऊ शकतात. यानंतर येतो तो ऑटो मोड. ऑटो मोड ही अशी सोय आहे की विद्यार्थ्यांनी कोणताही टॉपिक निवडावा, त्यावर टेस्ट द्यावी आणि ताबडतोब त्याचा रिझल्टही पाहावा. इतकंच नाही तर त्यानंतर ताबडतोब आपण दिलेल्या टेस्टचा रिव्ह्यू करू शकता. म्हणजेच आपण सोडवलेल्या पहिल्या ते शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण दिलेली उत्तरं चूक आहेत की बरोबर, आणि चूक असतील तर बरोबर कोणती द्यायला हवी होती हे समजतं. या मोडच्या अधिक माहितीसाठी हेल्पलाईन ही उपलब्ध आहे. शेवटचा मोड हा एक्झाम मोड, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी निवडलेल्या 11वी किंवा 12वी तसंच इंजिनिअरिंग, मेडिकल साठीच्या निवडलेल्या प्रवेश परीक्षांची यादी परीक्षेच्या तारखेच्या क्रमानं दिलेली असेल. त्यातून सरावासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा निवडून ती दिलेल्या वेळेच्या बंधनात सोडवावी. पेपर सबमिट केल्याबरोबर आपणास त्याचा एक्सक्लुझिव्ह रिझल्ट मिळेल. डेस्कटॉपवर कायमस्वरूपी जितक्या परीक्षा दिल्या जातील तितक्या परीक्षांचा रिझल्टचा तपशील रेकॉर्ड होत राहील. त्याचबरोबर टॉपिक वाईज अशा ABCDE अशा श्रेणी दिल्या जातील, ज्यायोगे विद्यार्थ्याला हे कळेल की आपण कोणत्या टॉपिकमध्ये सरस कामगिरी करत आहोत आणि कोणत्यामध्ये आपणास तयारी करणं आवश्यक आहे. त्यामुळं आत्मविश्वास वाढण्यास, वेळीच आवश्यक असे नियोजनात्मक काम करण्यास मदत होते. एकूणच क्लिअर सिस्टीम्स वापरणारे विद्यार्थी हे अव्वल स्थान मिळवण्यात हमखास यशस्वी होतात. हे सॉफ्टवेअर 4थ्या पिढीचं असून ते स्वतंत्रपणे विद्यार्थ्याला अभ्यास करणे, प्रगती तपासणे, योग्य वेळेत योग्य असं नियोजन करणे, कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करणे आणि आत्मविश्वासानं 11वी 12वी बरोबरच इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या प्रवेश परीक्षेसाठी सामोरे जाण्यास मदत करते. एकूणच काय, क्लिअर सॉफ्टवेअर हे इंटरॅक्टिव्ह पद्धतीचं असं एकमेव सॉफ्टवेअर आहे. क्लिअर सॉफ्टवेअरसाठी विंडोज XP सर्व्हिस पॅक 3 या श्रेणीचा साधारण 500 MB रॅम आणि 100 MB हार्ड डिस्क असलेला कॉम्प्युटर चालू शकतो. क्लिअर सॉफ्टवेअर हे वेळेचं व्यवस्थापन, कामाचं व्यवस्थापन आणि परफॉर्मन्स रिव्ह्यू आणि ॲनालिसिस करून रिझल्ट देणारं सॉफ्टवेअर असल्यामुळं स्वतंत्रपणे किंवा वैयक्तिकपणे वापरणं आवश्यक आहे. याची किंमत साधारणपणे वर्षाला 5 ते 7 हजार इतकीच असून कोणत्याही विद्यार्थ्याला सहज परवडेल अशीच आहे. एकंदरीतच लर्निंग अकॉर्डचे क्लिअर सॉफ्टवेअर इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी तसंच CET साठी विद्यार्थ्यांना त्यांच्या रोजच्या अभ्यासात मदत करते.